हालेलुया. परमेश्वर चांगला आहे आणि खरोखरच तो अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ परमेश्वर आहे. आणि खरोखरच या सुदीन दिवशी, आज या सुंदरशा दिवशी आपण प्रभूचे उपकार स्मरण करणार आहोत. आणि खरोखरच प्रभू येशू मंत्री, सनातन पिता, शांतीचा अधिपती आहे. आणि खरोखरच या सुंदरशा दिवशी आपण प्रभूचे त्याचे उपकार मानूया आणि यावेळेस प्रार्थना करूया, प्रभूला गौरव देऊया. जिवंत आणि पवित्र दे बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, आपलं नाव अद्भुत मंत्री, सनातन पिता, शांतीचे अधिपती आहे. आणि प्रभू येशू, या सुंदरशा दिवशी आम्ही कबूल करतो, हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे. आपण उल्हास व आनंद करूया. आणि प्रभू येशू, खरोखरच बाप्पा, आज आम्ही जिवंत आहोत, ही तुमची दया आहे, ही तुमची कृपा आहे. आणि खरोखरच प्रभू येशू बाप्पा, आपल्या वचनाप्रमाणे बाप्पा, जेव्हा ते मला म्हणाले आपण परमेश्वरच्या घराकडे जाऊ, तर मला आनंद झाला. प्रभू येशू, जरी आज आम्ही प्रभू फिजिकली बाप्पा एकत्र नाही होत बाप्पा, मला विश्वास आहे प्रभू येशू बाप्पा, की आज तुमच्याकडे येण्यासाठी जो आनंद दाविदाकडे होता, तो आनंद आम्हाला द्या प्रभू येशू. आणि प्रिय पवित्र आत्मा, तुम्ही आज प्लीज या, आमचा ताबा घ्या. आमचं मन, हृदय, प्राण, आत्मा, शरीर तुमच्या अद्भुत हातात देत आहे. डिअर होली स्पिरिट ऑफ गॉड, प्लीज कम and take over everything, dear Jesus, everything, Baba. Father, help us to walk in the Spirit, that we might not be able to obey the flesh to fulfill us. प्रभू येशू, आमचा प्राण, आत्मा, मन, शरीर अभरक्ताने झाका बाप्पा, आणि तुम्ही उंचावले जा बाप्पा. इथून पुढची सर्व वेळ स्तुती आराधना तुमच्या पवित्र हातात देत आहे. येशूच्या नावाने मागतो, प्लीज मे का आमेन. प्रेज लॉर्ड. खरोखरच प्रभू चांगला आहे. आणि यावेळेस आपण गीत गाणार आहोत. सर्वांना परिचयाचं आहे. आणि हे गीत गात असताना आपण प्रभूला गौरव देऊया, प्रभूला सन्मान देऊया. आणि खरोखरच तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आणि आज गीत नंबर 340. आणि हे गीत गात असताना माझी विनंती आहे की प्रत्येकाने प्रभूचं गौरव करावं. आणि खरोखरच देवाचं वचन, देव आत्मा आहे व त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, अशांचा तो शोध घेत आहे. मी गीत गातो. देवाचे भक्त या स्वहर्ष दाखवू, मंजूळ गाणी गावया, मंजूळ गाणी गावया, स्वराला उंचवू, स्वराला उंचवू. सियोना, शियोना, सुंदर सुंदर राजा, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. देवाचे भक्त या स्वहर्ष दाखवू, मंजूळ गाणी गावया, मंजूळ गाणी गावया, स्वराला उंचवू, स्वराला उंचवू. शियोना, शियोना, सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो.
मनाचे आधी घोर येथून घालवा, प्रभू प्रीतीत सौख्य थोर, प्रभू प्रीतीत सौख्य थोर, ती प्रीती गाजवा, ती प्रीती गाजवा. शियोना शियोना सुंदर सुंदर राजा, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. देवाला नेनती मुके असोत ते, जे देव पुत्र साचते, जे देव पुत्र साचते, असोत हर्षते, असोत हर्षते. शियोना शियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. इथेची पावती स्वर्गास भक्त ते, स्वभाव हर्ष सन्मती, स्वभाव हर्ष सन्मती, तया आलिंगिती, तया आलिंगिती. शियोना शियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. मनाचे आधी घोर येथून घालवा, प्रभू प्रीतीत सौख्य थोर, प्रभू प्रीतीत सौख्य थोर, ती प्रीती गाजवा, ती प्रीती गाजवा. शियोना शियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. शियोना शियोना सुंदर सुंदर ठाया, सहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. देवाचे भक्त या सहर्ष दाखवू, मंजूळ गाणी गावया, मंजूळ गाणी गावया, स्वराला उंचवू, स्वराला उंचवू. शियोना शियोना सुंदर सुंदर गाया, स्वहर्ष सकल जातो, महानगरी पाहतो. इथेची पावती स्वर्गास भक्त ते, स्वभाव हर्ष सन्मती, स्वभाव हर्ष सन्मती, तया आलिंगिती, तया आलिंगिती. शियोना
शियोना सुंदर सुंदर ठाया सहर्ष सकल जातो महानगरी पाहतो. We are marching to Zion, beautiful, beautiful Zion. We are marching upward to Zion, the beautiful city of God. We are marching to Zion, beautiful, beautiful Zion. We are marching upward to Zion, the beautiful city of God. To Zion, to Zion, beautiful, beautiful Zion. We are marching upward to Zion, the beautiful city of God. Hallelujah. The God has been so good to us. प्रभू येशू खरोखरच अद्भुत मंत्री आहे. वी आर सो हॅपी. आपण अजून एक गीत गाऊया. याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळी, जमून रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, देवाजीच्या वत्सलतेला उपमान जगी उपकाराला, स्मरुणी चित्ती ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, तनु देवाची मन देवाचे, धन देवाचे जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू, मी पण नूतन दिव्य वरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्व विनंत्या, काय कुणाला व्हावे, जाणत परमेश्वर आहे, विश्रांतीचा वार सुखाचा
ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी, याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरुण मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनुजीवितरी. प्रेज लॉर्ड. खरोखरच प्रभू चांगला आहे आणि त्याच्या वचनाप्रमाणे हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे. आपण उल्हास व आनंद करूया. आणि यावेळेस आपण एक शेवटचं गीत गाणार आहोत. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, तुझ सांगले कराना, कशी करावी प्रार्थना, तुझ सांगले कराना, कशी करावी प्रार्थना, कशी करावी प्रार्थना, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, तुझा आशीर्वाद व्हावा, जीव त्या माझी रंगावा, तुझा आशीर्वाद व्हावा, जीव त्या माझी रंगावा, जीव त्या माझी रंगावा, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे, प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, दास मने रात्रंदीन, तुझे घडावे चिंतन, दास मने रात्रंदीन, तुझे घडावे चिंतन, तुझे घडावे चिंतन, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे,
प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, तुझ सांगले कराना, कशी करावी प्रार्थना, तुझ सांगले कराना, कशी करावी प्रार्थना, कशी करावी प्रार्थना, दया सागरीचे मीन, देवराया आम्ही दीन, दया सागरीचे मीन, दया सागरीचे मीन, दया सागरीचे मीन. प्रेज द लॉर्ड. खरोखरच प्रभू येशू महान आहे आणि तो जिवंत देव आहे. द लॉर्ड has been good to us. He's been so kind to us. He's been so faithful to us. His mercies endureth forever. आणि खरोखरच देवाचे भक्त आपण आहोत आणि ह्या सुदीन दिवशी आपण देवाचं गौरव वचनाद्वारे करणार आहोत. We are going to see, we are going to worship the Lord in the word, and we are so glad you are so, all of you are there online. सर्वांचे मी स्वागत करत आहे. God bless you all. आणि ह्यावेळेस जसं आपण गायलं की प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे, आणि खरोखरच आज प्रार्थनेची गरज आहे, देवाच्या दैवी सामर्थ्याची गरज आहे. and we should be with truth, built up in the spirit, grounded and rooted in love. And this wonderful morning we welcome all of you. सर्वांचं स्वागत आहे. At this moment we are going to look to the Lord in the word. आपण देवाच्या वचनामध्ये पाहणार आहोत. If you have your Bibles, please. जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल त्यावेळेस मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय, Mark chapter 5, please. If you have your Bibles with you, Mark chapter 5. And in Mark chapter 5, we are going to see in Mark chapter 5, मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 20 पर्यंत. परंतु आपण सर्व 20 वचन वाचणार नाहीत, परंतु त्यात काही निवडक वचन आपण वाचणार आहोत. Mark chapter 5 from verse 1 to 20, but we are not going to read all the way to verse 20, but we are going to read some selected verses. So Mark chapter 5, please. मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. We will read from verse 1 to 10, and then we will read from verse 15 to verse 20. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 10, त्यानंतर 15 ते 20 आपण वाचणार आहोत. Mark chapter 5, please. And they came over unto the other side of the sea, into the country of Gadarenes. And when he was come out of the ship, immediately there met him out of the tombs a man with an unclean spirit, who had his dwelling among the tombs, and no man could bind him, no, not with chains, because that he had been often bound with fetters and chains, and the chains had been plucked asunder by him, and the fetters broken in pieces. Neither could any man tame him. And always, night and day, he was in the mountains and in the tombs,
crying and cutting himself with stones. But when he saw Jesus afar off, he ran and worshipped him and cried with a loud voice and said, What have I to do with thee, Jesus, thou Son of the Most High God? I adjure thee by God that thou torment me not. For, for he said unto him, Come out of the man, thou unclean spirit. And he asked him, What is thy name? And he answered, saying, My name is Legion, for we are many. Verse 10, Mark chapter 5. And he besought him much that he would not send them away out of the country. From verse 15 onwards, and they come to Jesus and see him that was possessed with the devil and had the legion sitting and clothed and in his right mind, and they were afraid. Verse 16 says, And they that saw it told them how it befell to him that was possessed with the devil, and also concerning the swine. And they began to pray him to depart out of their coasts. And when he was come into the ship, he that had been possessed with the devil prayed him that he might be with him. Howbeit Jesus suffered him not, but saith unto him, Go home to thy friends, and tell them how great things the Lord hath done for thee, and hath had compassion on thee. Verse 20 of Mark chapter 5. And he departed and began to publish in Decapolis how great things Jesus had done for him, and all men did marvel. I'll read verse 20 again of Mark chapter 5. Mark Shubartaman, 5 वचन 20 वाचतो मी. And he departed and began to publish in Decapolis how great things Jesus had done for him, and all men did marvel. Our text would be this morning, आपला आज जो मथळा आहे आणि वचन नंबर विशेष करून 15. Verse 15 will be our text. And they come to Jesus and see him that was possessed with the devil and had the legion sitting and clothed and in his right mind, and they were afraid. Pratna Kuriya, let's pray. Heavenly Father, in Jesus' name, dear Lord Jesus, you have power over everything. As your word speaks to us this morning, far above all principality and power and might and dominion and every name that is named in this age and in the age to come, and had put all things under his feet and gave him to be the head over all things, even to the church, which is his body, the fullness of him that filleth all in all. पिता आपलं वचन सांगतं, सर्व सत्ता, धनीपण, सांप्रत, भावी युगातील कोणते नाव घ्या, त्या सर्वहून पित्याने त्याला उच्च केलं आहे आणि सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेलं आहे, आणि तो सर्वांचा मस्तक म्हणून मंडईला दिला आहे, जो सर्वांनी सर्व काही भरतो. प्रभू येशू, आज तुमची सत्ता केवळ प्रभू येशू बाप्पा वाऱ्यावरच नाही, पाण्यावरच नाही, परंतु सर्व सत्ता, अधिकारी, सर्व बाप्पा दुष्ट दुरात्मे तुम्ही वरच समर्थी उघड प्रदर्शन करून त्यांचा बाप्पा तुम्ही उघड प्रदर्शन करून प्रभू येशू बाप्पा तुम्ही डिसाम केलाय बाप्पा. आणि प्रभू आज आपलं वचन पहा, स्वर्गातील व पृथ्वी सर्व अधिकार मला दिलेला आहे बाप्पा. Behold, all power in heaven and earth is given unto me. Go ye therefore into all the world and make disciples of all nations. प्रभू येशू, सर्व अधिकार पृथ्वीवर
आणि स्वर्गात तुम्हाला दिलाय बाप्पा. आणि तो अधिकार तुम्हाला वधस्तंभाच्या प्रभू येशू बाप्पा अर्पणामुळे आज बाप्पा तो अधिकार मंडळ दिलाय बाप्पा. आणि प्रभू येशू आपल्या वचनामध्ये पहा, मी तुम्हाला सर्प आणि विंच तुडविण्याचा शत्रूच्या सर्व शक्तीचा अधिकार देतो आणि कुठली गोष्ट मला बाधणार नाही. Behold, I give unto you power to tread on serpents and scorpions and power over all the power of the enemy, and nothing shall by any means harm you. Father, we receive your power, your promise and your word to tread on serpents and scorpions and your power over all the power of the enemy, and nothing shall by any means harm us. Thank you, Holy Spirit of God. Thank you for enduing us with your power from on high, Jesus. Thank you for filling us with your Holy Spirit. Today, speak to us, prepare our hearts for your word, prepare our minds for your word. Grant us the capacity to receive your word. Your word is alive and quick and powerful. The engrafted word, help us to receive it. तुमचं जिवंत सक्रिय वचन स्वीकारण्याची मने आणि अंतरे प्रफुल्लित करा पिता. येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज मी ऐका. आमेन. This wonderful moment, या सुंदरशा वेळेस सर्व स्वागत आहे. We welcome all of you. आणि मार्क वर्तमान, Mark chapter 5. We're going to see in Mark chapter 5 as we look a very interesting story in Mark chapter 5. खूप महत्वाची आणि पाहतो आपण एक इथे मार्क 5 मध्ये what God can do, man cannot. जे देव करू शकतो मनुष्य करू शकत नाही. And this morning I would like to share my heart to the church. On, but with God all things are possible. देवाबरोबर सर्व काही शक्य आहे. In Mark chapter 5, very interesting passage. If you see in Mark chapter 5, a detailed version, a detailed description what it is to be possessed with a demon. आणि हा असा एकच अध्याय आहे की ज्याच्यामध्ये दुष्ट दुरात्मे माणसाला काय करू शकतात. मार्क 5 मध्ये आपण पाहतो. In Mark chapter 5 we see what a person who is possessed with demon, what the enemy does to him. And in Mark chapter 5 we see a detailed version of a man who has been oppressed, who has been possessed and tormented by the enemy. हम मरकुस 5 में देखते हैं, मार्क वर्तमान 5 अध्यायामध्ये पाहतो की एका मनुष्याचं वर्णन आहे आणि जेव्हा त्याला दुष्ट दुरात्माचा ताबा घेतो त्या माणसाची अवस्था काय होते, त्या माणसाला काय त्रास होतो आणि या सर्वांपेक्षा त्याला येशू कसा मोकळा करतो हे मार्क 5 मध्ये आपण पाहत आहोत. In Mark chapter 5 we see this man was not born like this. Something happened to this man, but the story we do not know. But the Bible tells in Mark chapter 5 verse 1, Mark वर्तमान 5 अध्याय पहिलं वचन, and they came over unto the other side of the sea, into the country of the Gadarenes. Verse 2, and when he was come out of the ship, immediately there met him out of the tombs a man with an unclean spirit. Verse 3, who had his dwelling among the tombs, and no man could bind him, no, not with chains. Verse 4, because that he had been often bound with fetters and chains, and the chains had been plucked asunder by him, and the fetters broken in pieces, neither could any man tame him. Verse 5, पाचवं वचन, and always night and day he was in the mountains,
and in the tombs, crying and cutting himself with stones. The first 5 verses, पहिले 5 वचन जे आहेत या मनुष्याचं वर्णन करत आहेत. Among the Gospels, सुसमाचारों में, शुभवर्तमानामध्ये, if we see, I assume the only detailed description of what happens when the enemy attacks is given in Mark chapter 5 about this man at Gadarenes. आणि आपण पाहतो की दुष्ट दुरात्माने ताबा घेतल्यावरती काय होतं ह्याचं सखोल वर्णन मार्क 5 मध्ये, मत्तै, मार्क, लूक, योहान मध्ये नाही, परंतु मार्क 5 मध्ये पाहतो हे वर्णन केलं आहे. रिमेंबर, वी आर इन अ वॉरफेअर. आपण युद्धामध्ये आहोत. अँड इफ यू सी अबाउट जीसस इन मार्क चॅप्टर 4 प्लीज, मार्क शुभवर्तमान याचा 4 अध्याय 35 वचन, Mark chapter 4 verse 35. And the same day when the even was come, he said unto them, let us pass over unto the other side. मार्क 4:35 मध्ये येशू म्हणतात, चला आपण पलीकडे जाऊ. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपण पलीकडे जाऊ असे म्हटले, त्यावेळेस पाहतो एक मोठं वादळ आलं. आणि वादळामध्ये शिष्यांना वाटलं आपण बुडू लागलो, परंतु येशू वरामावरती झोपले होते. आणि जेव्हा शिष्य येशूला म्हटले, when the disciples said unto Jesus when Jesus was sleeping in the boat, Mark chapter 4 verse 39-38 says, and he was in the hinder part of the ship, asleep on a pillow, and they awake him and say unto him, Master, carest thou not that we perish? Verse 39. And he arose and rebuked the wind and said unto the sea, peace, be still. And the wind ceased, and there was a great calm. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ते वादळ शांत केलं, ते वादळ शांत केल्यानंतर वादळ शांत हो आणि पाहतो वारा खाली पडला आणि सर्व काही शांत झाले. And now remember, immediately when the storm was calmed, when they came over on the other side, chapter 5 verse 1 says, and they came over unto the other side of the sea, into the country of the Gadarenes. आणि जेव्हा ते पलीकडे आले, जेव्हा येशू म्हटले आपण पलीकडे जाऊ, मोठं वादळ आलं, वादळ शांत झालं, ते लोक पलीकडे आले. आणि येशू गद्रेकरच्या शहरामध्ये जेव्हा येशू आले, तेव्हा पाहतो वचन 2 म्हणतं, and when he was come out of the ship, immediately there met him out of the tombs a man with an unclean spirit. लक्षात घ्या, मार्क 4:35 मध्ये येशू म्हटले आपण पलीकडे जाऊ. Jesus spoke the word, let us pass over unto the other side. And when Jesus spoke that word, he slept and the storm came. There must be a possibility. The storm came, so Jesus would not come on the other side and deliver this demon-possessed man. आणि जेव्हा येशू म्हटले आपण पलीकडे जाऊ, मोठं वादळ आलं. आणि ते वादळ अशासाठी आलं असेल की पलीकडचा जो गर्सेकर आहे, जो दुष्ट दुरात्म्याने ग्रसलेला आहे, त्याला मोकळं करू देऊ नये म्हणून कदाचित हे वादळ आलं असेल. Remember the first thing we're going to see today, Jesus spoke the word. प्रभू येशू ख्रिस्त शब्दाने बोलले, चला आपण पलीकडे जाऊ. Let us pass over unto the other side. People of God, number one thing, Jesus sowed the seed of faith. येशू ख्रिस्ताने विश्वासाचं बीज पेरलं, चला आपण पलीकडे जाऊ. लक्षात घ्या, जसे येशू बोलले त्यानंतर लगेच वादळ आलं. येशू वादळ नाही घाबरले,
कारण येशूंना माहिती होतं, त्यांनी अगोदरच म्हटले होते की आपण पलीकडे जाऊ. इन द सेम मॅनर आज पण तुम्ही कबूल करा, आज पण तुम्ही जाहीर करा की आम्ही पलीकडे जाणार. हालेलुया. We will pass over unto the other side. Jesus spoke the word with faith. येशू ख्रिस्ताने ते शब्द विश्वासाने बोलले. माझ्या बहिणो भावांनो, in today's situation, when everywhere is locked down, everywhere is panic, everywhere is disturbance, people are getting depressed, people are getting worried, concerned about their health, concerned about their schooling, about their work. But let me tell you, you sow the seed of faith this morning and say it by faith, I will pass over on the other side. मी पलीकडे जाणार. हा लॉकडाऊनच्या पलीकडे या आपण पाहतो की इकॉनॉमिक क्रायसिसच्या पलीकडे आपण निश्चित जाणार आहोत. लक्षात घ्या, अजूनपर्यंत वादळ आलं नव्हतं, पण वादळाच्या अगोदरच येशू ख्रिस्त विश्वासाने ते बीज पेरलेलं आहे. Number 1, you also sow the seed of faith and confess it by faith. I will pass over on the other side. Regardless the storm, regardless the economic crisis, regardless of what people say, regardless of what's happening around me, what's happening in front of me, what's happening behind me, what's happening all over me, regardless of anything, regardless of everything, you just speak it by faith. I will go on the other side. Remember this, Jesus said, because of the truth, persecution will come. जेव्हा जेव्हा तुम्ही विश्वासाने वचन कबूल करता, त्यावेळेस तुमच्या विश्वासाची परीक्षा निश्चित होणार. हे वादळ नक्की येणार, या सर्व प्रकारच्या समस्या नक्की येणार. पण लक्षात घ्या, संकटाने धीर, धीराने शील, क्षणे आशा उत्पन्न होते आणि आशा कधी लाजवत नाही. You keep on saying, I will pass over on the other side. And the moment Jesus spoke that, I will pass over on the other side, what happened? The storm came. Were the disciples ready? No. They were ready for the storm? No. They were ready for the boat to be sink? No. But among all the 12 disciples, the greatest of one, Jesus, was already ready because he spoke the word by faith. येशू ख्रिस्त त्या परिस्थितीला सामना करण्यासाठी तयार होते, कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की लांबी, रुंद, खोली, उंची आणि देवाच्या वचनाला कुठलीही गोष्ट थांबू शकत नाही. येशू ख्रिस्ताने ते वचन विश्वासाने पेरलं की आपण पलीकडे जाऊ. You say along with, he didn't say, I will go on the other side. The Bible speaks, Mark chapter 4 verse 35, and that same day, when the even was come, he said unto them, let us pass over unto the other side. Let us pass over. Jesus didn't say, let I will pass over, or Peter will pass over, or John will pass over. Let us pass over. Church, we as a church, we are going to pass over this coronavirus. We are going to pass over this lockdown. We are going to pass over what the people say, what WHO say, what all the world says, what the economy says. When Jesus says we will pass over, that means we will pass over. The church will overcome this situation. मंडळी, या परिस्थितीवरती, या आजारपणावरती, या दुःखावरती, या आर्थिक समस्येवरती मंडळी ह्याच्या पलीकडे जाणार आहे. What is behind this storm? Hallelujah. या आपण पाहतो की या आलेल्या जे समस्या आहे, की जे वादळ आहे, या वादळाच्या पलीकडे काय आहे? एक खूप मोठा विजय लपलेला आहे. There is a biggest victory ahead of every one of us. You know? आणि ह्या विजयापर्यंत तुम्ही पोहोचू नये म्हणून हे वादळ आलेलं आहे. पण लक्षात घ्या, या वादावरती अधिकार घ्या. You command this storm to stop. Take authority over it. Speak it by faith. Regardless of what will happen, I will never beg for food. Regardless of what will happen, I will never lack the peace of God. Regardless what will happen, I will never lack money in my life. Regardless what will happen, my health will grow much stronger
and stronger every day. Regardless what people say, the virus will not come against me. Why? I'm going over the other side. Hallelujah. आपण पलीकडे जाणार आहोत. लक्षात घ्या, या व्हायरसला घाबरू नका. परमेश्वर रोजची भाकर पुरवणार आहे. या दुःखाला घाबरू नका. तो परमेश्वराचा आनंद हीच आमची ताकद आहे. परमेश्वर तुम्हाला सर्व गोष्टी पुरवेल. परमेश्वर तुमची काळजी घेईल. त्याचं वचन म्हणतं, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुम्हाला बाधा होणार नाही. जेव्हा तुम्ही विश्वासाने पाऊल उचलता, अशा समस्या नक्की येणार. दिस इज द टाइम. This is the time when the whole world is watching what the church is doing. माझ्या बहिणो भावांनो, यावेळेस तुम्ही पाऊल उचला. We shall pass over on the other side. Regardless what is happening, काय होऊ द्या, तुम्ही पलीकडे जाणार. परमेश्वर तुम्हाला निश्चित वाचवणार. तुमच्या आजूबाजू किती पण पिढी असू द्या, माझ्या बहिणो भावांनो, you keep on praying. You will pass over on the other side. Number 2, we are going to see very quickly. मार्क 5 मध्ये पाहूया आपण की if you see this man, या मनुष्याचं वर्णन जर पाहिलं, या मनुष्याची अवस्था अशी नव्हती. This man was not like this to begin with. We do not know how he was attacked by the demons like this, but the Bible tells us what happened to him when he was possessed. Now remember, the Bible speaks to us, verse 3, vachan number 3, Mark 5, who had his dwelling among the tombs, and no man could bind him, no, not with chains. Verse 4, please pay attention. Because that he had been often bound with fetters and chains, and the chains had been plucked asunder by him, and the fetters broken in pieces, neither could any man tame him. Let me put this like this. This man was so much ferocious, violent. People tried to control him by putting chains and fetters. The Bible tells us, because that he had been often bound with fetters and chains, and the chains had been plucked asunder by him, and the fetters broken in pieces, neither could any man tame him. People were trying to show their power over this demon-possessed man by putting chains and fetters. And the Bible says he plucked the chain asunder and broke the fetters. No one could tame him. And since no one could tame him, they tried to put him away outside the city gates where the dead was buried. आणि जेव्हा त्यांना त्याच्यावरती कोण नियंत्रण करू शकत नाही, तो साखळदंड तोडायचा. आणि तो पाहतो की जेव्हा त्यांना समजलं की हा साखळ्यांनी ऐकत नाही, हा कुणाच्याने कंट्रोल होत नाही, तेव्हा त्याला त्यांनी काय केले, समाजाच्या बाहेर बहिष्कृत करून तो कबरेत राहू लागला. He started living among the tombs. Let me give this dimension to you. Are people trying to control the coronavirus with chains and fetters? Are they trying to prove that they are stronger, that they can take control over it? We have the vaccine, we have the potion for it, we have the answer for it. Or are people trying to tame this virus? Let me tell you, no one can tame it except Jesus. तुम्ही जर पाहिलं, ज्यावेळेस देवाचं वचन म्हणतं, वचन 5 मध्ये, and always night and day he was in the mountains and in the tombs, crying and cutting himself with stones. Then we see this man was living in isolation. People of God, very interestingly, we see here, we are not socially distancing, we are physically distancing. And if you see,
Maybe the enemy thinks by isolating us, he can attack us. But the enemy has to be reminded, what shall we then say to these things? If God be for us, then who can be against? माझ्या बहिणो भावांनो, जरी शत्रूने आम्हाला घरात आम्हाला सोशल डिस्टन्सिंगनी एकत्र केला, वेगळं केला असेल, पण लक्षात घ्या, तो विसरला, जर देव माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण आहे? Today, this man was isolated by the people. He lived in the tombs. He self-mutilated him. He shouted. This man was looking for help. माझ्या बहिणो भावांनो, या माणसाला सुटकेची आणि मदतीची गरज होती. Remember this. Everybody tried to prove their power on him. Everybody tried to show how much they know, how powerful they are, how knowledgeable they are, and tried to control him. And when they could not control him, they threw him out of the city gates. माझ्या बहिणो भावांनो, आजच्या परिस्थितीवर सुद्धा लोक सर्वजण प्रयत्न करतात, कटाक्षाने प्रयत्न करत आहेत की आम्ही कंट्रोलमध्ये आणू, आम्ही कंट्रोलमध्ये आणू, आम्ही आणू. पण लक्षात घ्या, हे मनुष्याच्या हातीने होणार नाही. This cannot be controlled by human efforts. It is not by might, it is not by power, but by my spirit, said the Lord of hosts. Amen. आणि म्हणून पाहतो, verse number 6 is a transition in the story. 6व्या वचनामध्ये एक खूप मोठं वळण आलेलं आहे. But when he saw Jesus afar off, he ran and worshipped him. But when he saw Jesus, people of God, all it takes one look at Jesus. मार्क 5:6, जेव्हा त्याने येशूला लांबून पाहिले, त्याने येशूविषयी ऐकलं नाही, येशूची चाहूल लागली नाही, त्याने येशूला लांबून पाहिले. हालेलुया. Number 2, but when he saw Jesus afar off, he ran and worshipped him. लक्षात घ्या, या मनुष्याच्या आज जे दुष्ट दुरात्मे होते, त्यांनी येशूला लांबूनच पाहिलं. What happened? The moment when Jesus stepped into the country of Gadarenes, and you see, when he come out of the ship, the moment Jesus stepped his feet on the land of Gadarenes, maybe no one saw him, no one identified him, no one recognized the power of Jesus, but this demon-possessed man, he ran and worshipped Jesus. The first person in Gadarenes to worship Jesus is this demon-possessed man. आणि पाहतो की ज्यावेळी येशू ख्रिस्त नावेतून उतरले, त्यांनी आपला पाय गद्रेकरच्या जमिनीवर ठेवला, त्यावेळेस सर्वात पहिली व्यक्ती पळाली येशूला पाहून. ते म्हणजे लोक नाही, ते म्हणजे ज्यांनी चमत्कार पाहिले ते लोक नाही, हा गद्रेकरचा भूतग्रस्त मनुष्य. माझ्या बहिणो भावांनो, ह्याला कुणी सांगितलं नव्हतं की येशूच मार्ग आहे, येशूच सत्य आहे, येशू जीवन आहे. पण त्या दुष्ट दुरात्म्यांना माहिती होतं की येशू तुला कुणी ओळखलं नाही, पण त्यांनी बरोबर ओळखलं. नंबर 2 गोष्ट, अलाउ जीसस टू स्टेप इन युअर सिच्युएशन. येशू ख्रिस्ताला तुमच्या परिस्थितीमध्ये आज आतमध्ये येऊ द्या. हालेलुया. अलाउ जीसस टू स्टेप इनटू द कंट्री ऑफ गॅदरिंग्स. माझ्या बहिणो भावांनो, येशूला आज तुमच्या घरात, तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या कामकाजामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये येशूला आज पदार्पण करू द्या. येशूचं एक पाऊल, the one step of Jesus in that country of gatherings brought a big amazement. No one ran, but this man who was possessed with legion, he identified it. Jesus, thou art Jehovah Elohim. He ran and worshipped him. In the same manner, allow Jesus. Allow Jesus to come into a difficult situation. In this present calamity, we must ask Jesus to step into India,
The moment when Jesus steps into India, let me tell you, this virus will bow down before Jesus and will start worshipping Jesus, because it is not by might nor by power, but by my spirit, saith the Lord of hosts. You do not need the feet of a talented man. You do not need the welcoming of a financial strong man. You do not need the welcoming of a wisest man. You do not need a welcoming of a man who will show you what to do and what not to do. You just need the simple, the strongest, the powerful Jesus Christ of Nazareth to come into a situation and handle the situation. ही परिस्थिती तुमच्याने मात होणार नाही. हे आर्थिक संकट तुमच्याने सॉल्व होणार नाही. येशू ख्रिस्ताला आज बोटीमधून उतरू द्या आणि तुमच्या घरात, तुमच्या प्रत्येक कामकाजामध्ये, तुमच्या प्रत्येक हृदयाच्या खोलीमध्ये आज येशूला पाऊल टाकू द्या. ज्या वेळेस येशू तुमच्या घरात येईल, ज्यावेळेस एक पाऊल येशूचं तुमच्या घरात पडेल, तुमच्या परिस्थितीत पडेल, तुमच्या जीवनात पडेल, हे सर्व प्रकारचे जे वारे आहेत येशूच्या समोर आज दुपारी नमणार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Number 2, allow Jesus to step in. What is holding you back from allowing Jesus? लक्षात घ्या, if you think about this, what is stopping me from coming to Jesus is nobody else but you. येशूकडे येण्यासाठी तुम्हाला कोण रोकत नाही, पण तुम्ही स्वतःला धरून ठेवलेला आहे. यू आर थिंकिंग आय कॅन हँडल इट. तुम्हाला मी करू शकतो, मी करू शकते, माझी पेन्शन आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. माझ्या बहिणो भावांनो, या माणसाला कंट्रोल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले, पण हा कुणाकडून कंट्रोल होईना. मग त्यांना समजलं हा अनकंट्रोलेबल आहे, हा त्रास देणार आहे. ह्याला त्यांनी कब्रस्तानात टाकलं. आयसोलेशन. रिमेंबर दिस, you may have a smile on your face but a broken heart inside. आज तुमच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य असेल, पण तुमचं अंतःकरण आत तुटलेलं असेल. You may be around so many people but you may still feel that you are lonely. तुमच्या अवतीभोवती भरपूर लोक असतील, पण तुम्हाला आज पण एकटं एकटं वाटत आहे. माझ्या बहिणो भावांनो, हा माणूस सुद्धा एकटा त्या थडग्यांमध्ये राहायचा. It is not God desired for you to be isolated. God wants you to enjoy the fellowship of Jesus. देवाची इच्छा आहे की देवाची सहभागिता आज तुम्ही घ्यावी. And when this man saw Jesus, now we see the third part, please. Verse number 7, Mark chapter 5 verse 7. मार्क शुभवर्तमान 5वां अध्याय 7वां वचन. And cried with a loud voice and said, What have I to do with thee, Jesus, thou Son of the Most High God? I adjure thee by God that thou torment me not. For he said unto him, Come out of the man, thou unclean spirit. And he asked him, What is thy name? And he answered, saying, My name is Legion, for we are many. And he besought him much that he would not send them away out of the country. The third thing we see very interestingly here, the demons were trying to underestimate Jesus. If you see, number 1, 7 verse 7, and cried with a loud voice and said, What have I to do with thee, Jesus, thou Son of the Most High God? Now, the legions spake the full name of Jesus. Remember this. या दुष्ट दुरात्म्यांना यांनी येशू ख्रिस्ताचं पूर्ण नाव घेतलेलं आहे. What does that mean? Theologically, the demonic spirits knew Jesus is the Son of God. They had the knowledge about Jesus, but they did not have the right heart to accept Jesus. What are we learning from this? जेव्हा त्यांनी नावाने पुकारलं,
येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र मार्क 5 मध्ये त्यांना येशू विषयी ज्ञान होतं, पण येशूला स्वीकारण्यासाठी त्यांना अंतःकरण नव्हतं. Many times people do have vast and immense knowledge about Jesus, but they do not have the heart to accept him. They all have the facts about Jesus, but they do not accept the truth about Jesus. त्यांना येशू विषयी भरपूर माहिती आहे, परंतु त्यांना येशूला स्वीकारायचं नाही. त्यांनी येशू विषयी भरपूर त्यांना ज्ञान पारंगत आहेत, पुस्तकं वाचलेली आहेत, थिओलॉजिकली माहिती असेल, परंतु त्यांना ते अंतःकरण नाही येशूला स्वीकारण्याचं. This, if you see, Jesus didn't ask them to tell what is my name, but they themselves told Jesus what is his name. येशूने त्यांना विचारलं नाही माझं नाव काय म्हणून सांगा, परंतु ते स्वतःच म्हटले येशूचं नाव काय आहे. Look at this. They were trying to underestimate Jesus by telling him, before you tell us, we know who you are. But remember this, the Bible speaks to us. Verse 8 of Mark chapter 5. For he said unto him, come out of the man, thou unclean spirit. And he asked him, what is thy name? And he answered, saying, my name is Legion, for we are many. If you see one more thing about this, that when these legions, when the name was asked, they did not identify their names individually, they identified themselves collectively. जेव्हा येशूने त्यांना नाव विचारलं, तेव्हा त्यांनी सेना म्हटलेलं आहे. त्यांनी एकेकाने आपापली नावं सांगितली नाहीत, त्यांनी एकत्र सांगितलं की ते सेना आहेत. Again you see, they were trying to tell Jesus that we are more stronger than you. You are alone and we are almost 6,000. They are trying to tell Jesus we are more powerful than you. We are so many of us, they were saying. But remember, they started manifesting when Jesus told them, come out of the man, thou unclean spirit. And then you see, they were saying they were many. ते कबूल करत होते, ते सांगत होते की ते जास्ती आहेत. ते प्रभू येशूवरती त्याला घाबरायचा प्रयत्न करत होते, त्या दाखवायचा प्रयत्न करत होते की आम्ही जास्ती आहोत, तू एकटा आहेस. पण लक्षात घ्या, जेव्हा येशू म्हटले मार्क 4:35 मध्ये आपण पलीकडे जाऊ, तर निश्चित आपण पलीकडे जाणार. And then you see, when they understood that Jesus was not intimidated by them, the Bible says, verse 10, and he besought him much that he would not send them away out of the country. Verse 10, and he besought him much that he would not send them away out of the country. त्यांनी येशूकडे प्रार्थना केली, विनंती केली की त्यांना या शहराच्या बाहेर काढू नका. If you see, these demons, they prayed to Jesus but did not surrender to Jesus. त्यांनी येशूकडे प्रार्थना केली, पण येशूला समर्पण केलं नाही. What a lesson to learn here. आपण पाहतो बऱ्याच लोकांना येशू बद्दल माहिती आहे, पण येशूला स्वीकारण्याचं अंतःकरण त्यांच्याकडे नाही. जसं या भूतग्रस्तांना दुष्टात्म्याकडे होते, त्यांना येशू बद्दल माहिती होती, पण येशूला स्वीकारण्यासाठी अंतःकरण नव्हतं. आपण पाहतो त्यांनी येशूला भीतीगाठी प्रयत्न केली की जास्ती आहेत, पण येशू घाबरले नाहीत. त्यांनी येशूला प्रार्थना केली की आम्हाला या शहरातून काढू नको, पण त्यांनी येशूला समर्पण केले नाही. They prayed to Jesus but did not surrender to Jesus. There are many people like this. असे भरपूर लोक आहेत, ते येशूला प्रार्थना करतात पण समर्पण करायला मागत नाही. People of God,
And if you see what happened when this man was delivered, verse 13, and forthwith with Jesus gave them leave, and the unclean spirits went out and entered into the swine, and the herd ran violently down a steep place into the ship. They were about 2,000 and were choked in the sea. आणि पाहतो की ते जे डुकरं होती ते 2,000 होते, पण माणसं मध्ये 6,000 होते. आणि पाहतो त्या डुकरामध्ये शिरले आणि एकदम जोराने ते पळाले. Violently they ran violently down a steep place in the sea. They were about 2,000 and were choked in the sea. The enemy is trying to distort, trying to finish the image of God in you. शत्रू काय करतो? जसं या डुकरांना त्यांनी केलं, त्यांचा प्रयत्न होता की ते देखील त्या भूतग्रस्त माणसाला अशाच प्रकारे त्याचा नाश करून त्याला घात करणार होते. पण लक्षात घ्या, ते त्यामध्ये सक्सेसफुल नाही झाले, कारण की त्या ठिकाणी येशू आला. आमेन. सो व्हॉट आर वी लर्निंग फ्रॉम दिस? जरी शत्रूने भरपूर प्रयत्न केला तुम्हाला खाली पाडायचा, तुम्हाला ठेचायचा, तुम्हाला निराश करायचा, तुम्हाला दुःख द्यायचा, पण लक्षात घ्या, तुमच्या शहरात येशू आलेला आहे, तुमच्या घरात येशू आलेला आहे. आणि जे ते प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना कधी यश येणार नाही, कारण येशू तुम्हाला जीवन आणि विपुलतेचं जीवन देण्यासाठी आलेलं आहे. The enemy meant it for evil, but God will turn it for good. Amen. And that's why you see, very quickly we'll see now what happened. The fourth thing, what happened to the man who was possessed with legion. Verse 15, please. And they come to Jesus and see him that was possessed with the devil and had the legion, sitting and clothed and in his right mind, and they were afraid. People of God, people were afraid not because of Jesus. People were afraid because this man was delivered. ते प्रयत्न करत होते ह्याला कंट्रोल मध्ये आणायचा, हा कंट्रोल मध्ये येईना, साखळ्याने बांधलं, साखळ्यांचं ऐकत नाही, त्याला कब्रस्थानात ठेवलं, तोरडायचा. त्यांना आश्चर्य वाटलं की त्यांना येशूकडे बघून ते घाबरले नाहीत, या माणसाकडे बघून घाबरले. का? म्हणून की त्यांना वाटलं या माणसापेक्षा पॉवरफुल ह्या जगात आहे तरी कोण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पीपल ऑफ गॉड, these men were afraid not of Jesus, they were afraid of seeing this man. This man, the Bible says, verse 15, and they come to Jesus and see him that was possessed with the devil and had the legion, sitting and clothed and in his right mind, and they were afraid. People of God, people were afraid to see him sitting, clothed as a right man. लोक घाबरले, येशूला बघून नाही, हा मनुष्य बसलेला, वस्त्राने पांघरलेला आणि सुबुद्धिमन असलेला पाहून ती लोक घाबरले. का घाबरले? की त्यांना आश्चर्य वाटलं की जे ते कंट्रोल करायचा प्रयत्न करत होते हा कुणाचा ऐकत नाही, याच्यापेक्षा पॉवरफुल कोण आहे, म्हणून ती माणसं घाबरली. लक्षात घ्या. त्यानंतर पाहतो आपण वचन नंबर 16 मध्ये, and they that saw it told them how it befell to him that was possessed with the devil, and also concerning the swine. Verse 17, and they began to pray him to depart out of their coasts. लक्षात घ्या, त्यांनी येशूला आपल्या शहरातून बाहेर जाण्याची विनंती केली, कारण त्यांना माहिती होतं की अशी त्यावेळी समज लोकांची होती
की त्यांचा हा जो काल्पनिक त्यांचे विचार होते की येशू हा माणसापेक्षा पॉवरफुल आहे आणि त्यांना येशूची पॉवर नको हवी होती, त्यांना जगिक पॉवर पाहिजे, त्यांना येशू नको. त्यांनी येशूला शहराच्या बाहेर काढलं. पण लक्षात घ्या, येशूला शहरामध्ये येण्यासाठी विनंती यांनी केली नव्हती. येशू ख्रिस्त शब्द बोलले, आपण पलीकडे जाऊ. The people from Gadarenes did not invite Jesus. Jesus spoke the word of faith and entered into Gadarenes. No one can drive out Jesus, but Jesus on his own will left that town. And the last thing we see here, verse 18, and when he was come into the ship, he that had been possessed with the devil prayed him that he might be with him. If you see now, the demons prayed Jesus that not to send them out of the country, but when this man was delivered, this man prayed to Jesus by saying this, and when he was come in a ship, he that had been possessed with the devil prayed him that he might be with him. That he might be with him. Remember, true change is always shown in the desire to be with the Lord Jesus. True change is always seen in the desire to be with the Lord Jesus. खरा बदल जो आहे हा कधी समजतो की ज्या माणसाची इच्छा तीव्र होते की मला येशू बरोबर राहायचं आहे. Hallelujah. You saw the demons had the right knowledge, they had the power, they prayed but not surrender, knowledge but not right heart. But when the true change came in this man, people were amazed, not because of Jesus, but looking at this man. The fourth thing, the change which you are trying to bring in your life, this change will not come by human efforts. This change will come only by Jesus Christ. जो बदल तुम्ही पाहू इच्छिता, जो बदल प्रयत्न करत आहे, तो बदल तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करू शकणार नाही, परंतु प्रभू येशूला येऊ द्या आणि तो बदल तुमच्या जीवनामध्ये आज दुपारी घडू द्या. जेव्हा माणसाने येशूला प्रार्थना केली की मला तुझ्या बरोबर राहू दे, माझ्या बहिण भावांनो, त्याच्यामधला हा खरा बदल पाहून तो बसलेला, वस्त्राने पांघरलेला आणि सुबुद्धीने त्यांना दिसला. आज दुपारी परमेश्वर देखील तुम्हाला हिरव्या चार कुणात बसवायला आलेले आहेत. नंबर 2, परमेश्वर आज दुपारी तुम्हाला शांत पाण्याजवळ नेण्यासाठी आलेले आहेत. परमेश्वर ज्याप्रमाणे या माणसावरती वस्त्र पांघरलेले, कारण की याच्या अंगावरती वस्त्र नव्हते, पण जेव्हा ते येशूने मोकळा झाला त्याच्या अंगावरती वस्त्र होते. माझ्या बहिणो भावांनो, आज दुपारी परमेश्वर तुम्हाला तारणाची वस्त्रे, आनंदाची वस्त्रे, तुम्हाला शांतीचे वस्त्रे नेसवण्यासाठी, तुमच्यावरती घालण्यासाठी येशू ख्रिस्त तुमच्या घरात आज येणार आहे. नंबर 3, हा मनुष्य पहिले गडबड करायचा, अस्वस्थ होता, त्याला प्रभू येशूने संयमन दिलं, तो शांत मनाने बाजूला बसला. आज तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, येशू म्हणतात, आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. माझ्या बहिणो भावांनो, डू नॉट वरी अबाउट एनिथिंग, बट इन एव्हरीथिंग बाय प्रेयर अँड सप्लिकेशन विथ थँक्सगिव्हिंग लेट युअर रिक्वेस्ट बी मेड नोन अनटू गॉड. आज दुपारी जसा माणूस येशूच्या बाजूला बसला होता, मार्क 5 मध्ये वस्त्र पांघरलेला होता, आणि पाहतो की तो शांत मनाने होता. Today, this afternoon, do not be panicked, do not be worried. Nothing is going to happen to you. Nothing is going to steal your job from you. You will live with a sound mind and you will be in the fellowship of Jesus.
माझ्या बहिण भावांनो, अस्वस्थतेची गरज नाही. तर देव माझ्या पक्षाचा आहे, माझा विरोधी कोण? घाबरायची गरज नाही. आपण इतक्या लवकर मरणार नाही. आपण देवाची इच्छा पूर्ण करूनच आपण जाणार आहोत. लक्षात घ्या, तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्याशी दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. पण चॉईस तुमच्याकडे आहे. हा मनुष्य येशूच्या पायाजवळ बसला. आर यू विलिंग टू सिट ॲट द फीट ऑफ जीसस? इन्फॉर्मेशन इज गुड, ट्रान्सफॉर्मेशन इज फ्रॉम द लॉर्ड. माझ्या बहिणो भावांनो, God is not looking for just theological facts. God is not just looking for some prayers. I want to be free from this virus. I want to be free from this problem. God is looking for the right heart, right surrender, and a true change. परमेश्वराला आज फक्त तुम्हाला किती बायबल माहित आहे, किती वचन माहित आहे, तुम्ही किती बोलता. आज देवाची अपेक्षा ही नाहीये की तुम्ही जास्तीत जास्त वचन बोला आणि काहीतरी होईल. देवाची इच्छा आहे की तुमचं अंतःकरण आज प्रामाणिक आहे की नाही. ज्याप्रमाणे दुरात्म्यांना येशूबद्दल पूर्ण माहिती होती, बऱ्याच लोकांना पूर्ण बायबल माहित आहे, सर्व वचन माहित आहेत, रेफरन्स माहिती आहेत, पण त्यांच्याकडे ते खरं अंतःकरण नाहीये. की त्या खऱ्या अंतःकरणामुळे जरी वचन इथे नाही, वचन अंतःकरणात पाहिजे. जेम्स सेज, बी नॉट ओनली हिअरर्स बट डूअर्स ऑफ युअर वर्ड. नंबर 2, ही नीड्स कंप्लीट सरेंडर. जेव्हा येशू त्या बोटीतून बाहेर आले, सर्वात पहिले येशूला ओळखणारी व्यक्ती हा मनुष्य होता. Jesus has been visiting your house for a long time. You have not understood it that Jesus came and when he left. माझ्या बहिण भावांनो, बऱ्याचदा प्रभू येशू आपल्या पण घरात येतात, आपल्या पण बाजूला असतात, पण आपण ओळखत नाही, आपण समजत नाही की येशू आलेले आहेत. आणि येशूला प्रार्थना करा की येशू, जेव्हा तू माझ्या घरात येशील त्यामध्ये अंतःकरण दे, मी ओळखावं की येशू, मी विनंती करू नये की मला हे पाहिजे, मला हे कमा ते कर. त्या मनुष्याने, भूतग्रस्तांनी त्या दुसऱ्या येशूची आराधना केली. माझ्या बहिणो भावांनो, God is not asking for gold or silver from you. He wants your worship. आज देवाला तुमची आराधना पाहिजे. You worship him in this moment. तुम्ही देवाची आराधना करा, देवाची स्तुती करा, देवाला धन्यवाद द्या. Thank him for a good house. Thank him for the job he has given you. Thank him he has kept you safe. धन्यवाद द्या की प्रभूला राहायला घर दिलेलं आहे, खायला अन्न दिलेलं आहे, माझे मार्ग मोकळे केले आहेत. देवा धन्यवाद द्या. He is not desiring your money. He is not desiring your get a sacrifice. He is desiring your worship. आज देवाला तुमच्या आराधनेची गरज आहे. तुमची आराधना प्रभूला द्या. त्यानंतर पाहतो त्या दुष्ट दुरात्म्यांनी प्रार्थना केली, शहरातून बाहेर निघू द्या, बाहेर न काढू. परंतु या माणसाने प्रार्थना केली, जेव्हा तो मोकळा झाला, की येशू, मला तुझ्या बरोबर राहू दे. डू यू डिझायर द फेलोशिप ऑफ जीसस आफ्टरनून? आज या दुपारच्या वेळेस का तुमची इच्छा आहे का की येशू, मला तुझ्या सहभागितेची गरज आहे? माझ्या बहिणो भावांनो, या ऐतिहासिक क्षणामध्ये कुणालाच कल्पना नव्हती की अशा प्रकारची परिस्थिती अख्ख्या जगावरती येईल. Nobody knew it, but God was already aware. माझ्या बहिणो भावांनो, आज तुम्ही कबूल करा, आपण पलीकडे जाऊ. Encourage yourself by saying, we will go on the other side. हम इस झील के पार जरूर जाएंगे. हालेलुया. पर ध्यान में रखिए, जब यीशु मसीह ने कहा एक बड़ा तूफान आ गया, और ये तूफान जरूर आएगा. इस तूफान को ये तुम्हें डराने के लिए नहीं, पर आप तूफान पर अधिकार से कहो, तूफान थम जा. और जैसे यीशु मसीह ने अधिकार से कहा, वो तूफान रुक गया, सब शांति में हो गया. और फिर क्या हुआ? यीशु मसीह ने जब अपने पैर उस भूमि पर रखे, यीशु मसीह के पास वो दौड़ते चला आ गया. और देखते हैं कि जो लोग उससे डर रहे थे, वही लोग आज डर गए की येशू की तेरा सामर्थ इस आदमी से ज्यादा है. हालेलुया. लोकांनी ओळखलं, येशू, तुझं सामर्थ्य इतकं महान आहे की ज्याला ते लोक साखर दंडाने बांधायचे,
कंट्रोल करायचे, तो कुणाकडून कंट्रोल होईना, पण येशूची फक्त एक नजर. जस्ट दिस मॅन लुक्ड ॲट जीसस. या माणसाने येशूकडे पाहिलं. आज तुम्ही सुद्धा येशूकडे पहा आणि त्याला म्हणा, येशू, माझं ताकद, माझी सहायता तुझ्यापासून आहे. अँड डोंट फोकस what people are saying. Just focus on what God is saying. So today, this afternoon, a true change is shown in the desire to be with the Lord Jesus. खरा बदल कधी असतो? जेव्हा माणसाची इच्छा तीव्र बनते की मला येशूच्या संगतीची गरज आहे. हालेलुया. Do you desire to be with the Lord more than anything else? Do you desire to be with the Lord more than your best friend, more than your family, more than maybe anything which you like the most? If you desire Jesus more than anything else, there is a true change happening in your life. माझ्या बहिणो भावांनो, आज तुम्ही प्रभू येशूला तुमच्या नातेवाईकांपेक्षा, मुलामुलींपेक्षा, तुमच्या फोन कॉलपेक्षा किंवा तुमच्या बिझनेसपेक्षा आज तुम्ही प्रभूची सहभागिता जर जास्ती मागता, तर याचाच अर्थ तुमच्यामध्ये एक खरा बदल येशू घडवत आहे. And I truly believe, before we pray, as this man Bible says, येशू म्हटले, तुझा आणि तुझ्या मित्रांना, आप्तजनांना सांग की कशा प्रकारची करुणा देवाने तुझ्यावर केलेली आहे. आणि देवाचं वचन म्हणतं, तो गेला आणि दकापलीस मध्ये गेला आणि लोकांना सुवार्ता सांगू लागला. The Bible speaks to Mark chapter 5 verse 19, howbeit Jesus suffered him not, but saith unto him, go home to thy friends and tell them how great things the Lord hath done for thee, and hath had compassion on thee. And he departed and began to publish in Decapolis how great things Jesus had done for him, and all men did marvel. माझ्या बहिणो भावांनो, आपण पाहतो, जेव्हा हा मनुष्य इच्छा करतो की येशू मला तुझ्या बरोबर राहू दे, पण येशू म्हणतात, तू जा, दकापलीला जा, आपल्या आप्तजनांना, मित्रांना सांग ज्या महान गोष्टी येशूने चढी केल्या आहेत. आणि ज्या लोकांनी त्या ऐकल्या, लोकांना आश्चर्य वाटलं. माझ्या बहिणो भावांनो, या गोष्टीमध्ये दोन लोकांना आश्चर्य वाटलं. नंबर एक, त्या गावकऱ्यांना, की हा मनुष्य येशूच्या पायावर बसलेला आहे, वसने पांघरलेला आहे आणि शांत मनाने आहे. आणि दुसरे लोक ते आहेत की जेव्हा या माणसाने साक्ष दिली की येशूने काय केलं आहे, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. They were amazed, they marveled. Two people marveled. The first one, the Gadarenes, the people of Gadarenes, they marveled because this man was sitting at the feet of Jesus, clothed with garment. And number three, he was with a sound mind. And then you see, after this man published his testimony, the people who marveled was the one who looked at his life and marveled at the glory of God. माझ्या बहिणो भावांनो, आज तुम्ही कशावरती आश्चर्य करणार आहात? की जगात काय चाललेलं आहे हे बघून आश्चर्य करता, की येशू काय काय करू शकतो ह्याच्यावरती आश्चर्य करता? The amazement is this. Maybe you be amazed what's happening around you, but are you willing to be amazed what God and Jesus and the Holy Spirit power is going to do in your life today, this afternoon? आज येशू ज्या प्रकारे हा मनुष्य आपण पाहतो की हा नव्या करामधला जो यहुदी नाहीये, हा पहिलाच मनुष्य आहे जो 10 शहरांमध्ये सुवार्ता सांगणारा हा पहिला सुवार्तिक पुरुष आहे बायबल मधला. हा सर्वांना जाऊन सांगतो की येशूने माझ्यासाठी काय केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. नॉट एव्हरीबडी कॅन बी a pastor. Not everybody cannot be
an evangelist, and everybody cannot be a prophet or an apostle or teacher, but everybody can testify what God has done for you. प्रत्येक व्यक्ती पाळक होऊ शकत नाही, प्रत्येक व्यक्ती स्वार्थी होऊ शकत नाही, प्रत्येक व्यक्ती प्रेषित होऊ शकत नाही, प्रत्येक व्यक्ती भविष्यवक्ता होऊ शकत नाही, पण प्रत्येक व्यक्ती निश्चित साक्ष देऊ शकते की येशू मी पहिले काय होतो आणि तू आता मला काय केलेलं आहेस. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, आज जसा हा मनुष्य येशूकडे आला, आज तुम्ही येशूकडे या. काय विनंती करू नका की मला हे दे, मला ते दे. प्रभू सगळं देईल. आज तुम्ही देवाची आराधना करा. जस्ट वर्शिप हिम. एकटे असताना, एकत्र असताना तुम्ही आराधना करा. तुमची आराधनेमध्ये समजतं की तुम्ही किती धार्मिक आहात. माझ्या बहिणो भावांनो, येशूने कबूल केलं पहिलेच, आपण पलीकडे जाऊ. मी निश्चित सांगतो, आज जे माझं ऐकत आहेत, आपण सर्वजण या व्हायरसच्या पलीकडे गेलेलोच आहोत. We all have passed over this coronavirus. We all have overcome this. Let me assure you, none of us, जितक्या ऐकत आहेत, बघणार आहेत, बघत आहेत, आपल्यामधली एकही व्यक्ती या व्हायरसने पीडित होणार नाही, कारण आपण पलीकडे जाणारे लोक आहोत. We are going to go on the other side. And what is on the other side? The greatest victory which you are waiting for, you are looking for. बऱ्याच जण आश्चर्य वाटतं, आता माझं काय होणार, माझ्या आरतीचं काय होणार. तुमचं सगळ्यात चांगलं होणार. लक्षात घ्या, आज तुम्ही आराधना करत राहिला, विश्वास ठेवत राहिला, येशूकडे पाहत राहिला, तुमच्यासारखा आनंदी व्यक्ती या जगात कोण नसणार. No one will be so happy like you if you keep on seeking Jesus, keep on worshiping him, keep on confessing his word. You shall lend to many nations and not borrow. तुम्ही राष्ट्रांना उधार देणारे लोक आहात, राष्ट्रांकडून उसने मागणारे नाही आहात. यू आर द हेड अँड नॉट द टेल. यू हॅव द माइंड ऑफ क्राइस्ट इन यू. तुम्ही एकटे नाही आहात. लक्षात घ्या, तुमच्या बरोबर येशू आहे. तुमची नोकरी कोण काढून घेणार नाही. तुमच्या मुलांची फी भरायला निश्चित परमेश्वर पैसे देईल. तुमच्या घरात इतकं अन्न असेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रभू इतकं असताना देखील तुम्हाला इतकं दिलेलं आहे. तेव्हा कुणाची बढाई करू नका की तुमचे सेव्हिंग्स होते, तुमचे FD होते, तुमचे इन्शुरन्स होती. या गोष्टी काही कामाच्या नाहीयेत. लक्षात घ्या, या सर्वांपेक्षा येशू माझी सर्वात मोठं इन्शुरन्स तू आहेस, माझं सर्वात मोठी FD तू आहेस, माझं सर्वात मोठी गुंतवणूक तू आहेस. आय विल कीप ऑन लुकिंग ऑन टू यू अँड आय विल ट्रुली बिलीव्ह. माझ्या बहिणो भावांनो, तुम्ही येशूकडे पाहत राहा आणि सर्व परिस्थिती आपोआप निवळणार आहे. God bless you all this wonderful afternoon. God is with you. You are not alone. The Lord is with you. युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं आहे. आणि हा मनुष्य सर्वात मोठा स्वार्थिक बनला. Look at this. इस परिस्थिति के द्वारा एक बहुत बड़ी गवाही आपके जीवन में प्रभू यीशु मसीह तयार कर रहे हैं. मला विश्वास आहे अनेकांच्या जीवनामध्ये या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये खूप मोठ्या साक्षी प्रभूने केल्या असतील आणि करत आहे आणि करणार. लक्षात ठेवा, या साक्षी तुम्ही निश्चित सांगा. यू कीप ऑन कन्फेसिंग, यू कीप ऑन टेस्टिफाइंग what God has done for you in this lockdown period. You must be amazed की I thought how would I pass through. आता फक्त तुम्ही जर पाहिले की मोजून 8 दिवस बाकी आहेत. Almost 7 to 8 days are remaining for this lockdown to be broken. People of God, we all have come out successfully from this. Amen. We soon has passed over this virus. This virus will go. ज्या दिवशी त्या माणसाने येशूला पाहिलं, तो येशूकडे त्याने आराधना केली, हा व्हायरस देखील ज्या दिवशी येशू भारतामध्ये पाऊल ठेवणार आहे, निश्चित ठेवलेलंच आहे. लक्षात ठेवा, हा व्हायरस जरी घाबरा प्रयत्न करत आपण, त्याने येशू समोर नमन केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. अँड दिस टू शॅल पास अवे. ही पण परिस्थिती जाणार. गॉड ब्लेस यू ऑल. हम प्रार्थना करूया. हम प्रार्थना करेंगे. लेट्स क्लोज आवर आईज दिस आफ्टरनून wherever you are, in your office, in your room, with people, without people. कारण ज्या तुम्ही ऑफिस मध्ये असाल, तुमच्या रूम मध्ये असाल,
लोकांबरोबर असाल, एकटे असाल, जिथे पण असाल, आज प्रामाणिकपणे डोळे बंद करा, आपले दोन्ही हात वर करा आणि म्हणा, येशू, आज मी ही प्रार्थना करत आहे की माझी नजर सतत तुझ्याकडे लागलेली असावी. त्याचं वचन म्हणतं, मी आपली दृष्टी परत लावतो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वी निर्माण करता परमेश्वर, याच पासून मला सहाय्य येते. आज म्हणा, येशू, मी प्रार्थनेमध्ये ही अपेक्षा करत नाही मला आरोग्य दे किंवा मला बापा पगार दे, माझी नोकरी जाऊ नको देऊ. आज मी ही प्रार्थना करत आहे येशू की पिता, मला पैशांची गरज नाही, मला आरोग्याची गरज नाही. आज माझी ही गरज आहे की मी तुझ्यामध्ये राहावं आणि तुझी वचने माझ्यामध्ये राहावी. प्रभू येशू, आम्हाला विश्वास आहे, आपलं वचन म्हणतं, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. प्रभू येशू, आज प्रार्थना करतो की प्रत्येकाने ही विनंती करावी की येशू, तूच माझा मार्ग आहेस, तूच माझं सत्य आहेस, तूच माझं जीवन आहे. तुझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जात नाही. आज मी आरोग्य मागत नाही, आज मी जीवन मागत नाही, आज मी प्रभू येशू बाबा नोकरी मागत नाही. आज मी ही विनंती करतो की प्रभू येशू, माझी नजर सतत तुझ्यावर खिळलेली असू दे बाप्पा. मी तुझ्यामध्ये राहावं आणि तू माझ्यामध्ये राहा बाप्पा. माझ्या बहिणो भावांनो, प्रभू येशू निश्चित आज दुपारी तुम्हाला मोकळं करत आहे. जे बंधनं तुम्हाला वाटतं की तुटू शकत नाही, लोक प्रयत्न करतात तुम्हाला काउन्सिल करायचा, समजवण्याचा, पण लक्षात घ्या, आज येशू तुमच्या घरात पाऊल टाकत आहे. आज यीशु तुम्हारे घर में चलने वाला है. और दिल से कहो, यीशु मसीह, आज मैं दौड़ के आपके पास आता हूं. आज मैं विनती करता हूं कि प्रभु यीशु मसीह, मैं सिर्फ प्रार्थना ही नहीं करना चाहता हूं, प्रार्थना के साथ साथ मैं अपना समर्पण तुझे करता हूं. आज समर्पण कीजिए अपने प्राण, आत्मा, शरीर को, और ये प्रार्थना मेरे पीछे कहिए, मेरे प्यारे यीशु मसीह, आज मैं दिल से तुम्हारे पास आता हूं. आज मुझे विश्वास है कि आप मेरे घर में आए हो, आप मेरे शहर में आए हो, आप मेरे भारत में आए हो. यीशु मसीह, आज जैसे कि उस आदमी ने आपको देखा, वो दौड़ता चला आया. यीशु मसीह, आज मैं आपको देखकर घुटनों पे आता हूं, घुटनों पे आती हूं. यीशु मसीह, कि तू ही मुझे इसके पार ले जाने वाला है. यीशु मसीह, मेरे दिल में आइए, और आज जो जो बातें शत्रु ने मेरे घर से निकाली है, मेरे जीवन से निकाली है, आज प्रभु यीशु मसीह आप मुझे वापस देने वाले हो. आप मुझे आपकी शांति से, आपके प्रेम से, आपके संयम से, आपके विश्वास से मुझे भरिए. यीशु मसीह, मैं पापी हूं, मैं अपने पापों को कबूल करता हूं. मैं दिल में विश्वास करता हूं कि यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है. यीशु के अलावा पिता के पास कोई नहीं आ सकता. और दिल में विश्वास करें यीशु मसीह कि पिता ने आपको मुर्दों से जी उठाया, और मैं मुख से कबूल करता हूं यीशु ही प्रभु है. पवित्र आत्मा आइए, हमें छू लीजिए, और जो आपकी इच्छा है, आपने जो गवाही मेरे जीवन में इस लॉकडाउन में की है, वो सबको बताने के लिए मेरी सहायता कीजिए, ताकि सब जन आश्चर्य करे कि जब सारी दुनिया डर गई थी, मैं धाड़सी था. जब सारी दुनिया परेशान थी, तब मैं आनंदित था. जब सारे लोग निराश में थे, प्रभु का आनंद मेरी ताकत थी. और वही यीशु मसीह तुम्हें छुड़ाने के लिए, हमें छुड़ाने के लिए आया है. हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आप देते हैं. इस प्रार्थना को यीशु के नाम से मांग के पिता सुनो, ग्रहण करो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल चर्च. थैंक यू सो मच. यू विल पास ऑन द अदर साइड. तुम्ही पलीकडे निश्चित जाणार आहात. गॉड ब्लेस यू and Jesus loves you. See you soon. Amen.